तर अमित शहांनी केलेल्या वक्तव्याचे विधानसभेत देखील पडसाद उमटलेले आहेत। अशा वक्तव्यानं देशाचा अपमान झालाय असं नितीन राऊत म्हणाले। तर नितीन राऊत यांच्या टीकेनंतर आशिष शेलार यांनी पलटवार केलाय। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी का नाम लेना एक फैशन बन गया। अगर लोग उनको भगवान जैसे मानते हैं तो इसके बारे में विचार होना चाहिए। माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी नाव घेतलं त्या संविधानामुळेच त्या ठिकाणी मंत्री झालेले आहेत। हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अख्ख्या देशाचा अपमान आहे। संविधानाला मानणारे सगळ्या समाजाचा या ठिकाणी अपमान आहे। दलित समाजाचा अपमान आहे। हे खरं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान निर्माते असतील, पण आमच्यासाठी एक मार्गदाता, एक भाग्यविधाता, आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहेत आणि परमेश्वर सुद्धा आहे। त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही। अध्यक्ष महोदय, तत्कालीन तिथल्या मंत्र्यांनी जे म्हटलं त्याचा पूर्ण संदर्भ न बघता केवळ चेरी पिकिंग करायचं आणि पुढे त्याच सन्माननीय मंत्री महोदयांनी पुन्हा बाबासाहेबांचा अपमान याच काँग्रेसने कसा केलाय म्हटलं ते विसरायचं अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, चेरी पिकिंग करणं आणि राज्यसभेच्या प्रोसिडिंगला काही इथे चर्चा करणं हे कुठल्या कायद्यात बसतं? आपण मला मार्गदर्शन करा आणि योग्य असेल तर तपासून हे रेकॉर्डवरचं काढा अध्यक्ष महोदय, माझी विनंती अध्यक्ष महोदय।